नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पूर्ण फार्म बंद करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्या गोष्टी विक्रीसाठी येतात। 10 म्हशी येतात विक्रीसाठी। 10 म्हशींचे पाठीमागच्या वेतातले 10-12 वासरं आहेत, म्हणजे काही रेडे येतात, काही टोनगे येतं। 13 गायी येतात। गायींचे पण पाठीमागच्या वेताचे 10-12 सगळं कालवडी येतात काही, आणि काही बैल पण येतं। त्या सगळ्या विक्रीसाठी येतं मित्रांनो। 3-4 मोठे शेड येतं, 6 एकर जमीन आहे। हा सगळा पूर्ण सेटअप बंद करायचा आहे, सगळा विक्रीसाठी आहे। तुलसी डेअरी फार्म, वरद खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी येतात। त्यांचा पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये लावलेला आहे मित्रांनो। ज्या शेतकरी म्हणून हा पूर्ण सेटअप खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 10 म्हशी येतात। मशीनची डिटेल्स अशी आहे की 5 म्हशी गाभण आहेत आणि 5 म्हशी वेलेल्या आहेत मित्रांनो। 5 म्हशींना साधारणतः दिवसाला 50 लिटरच्या आसपास दूध आहे आणि 5 म्हशी गाभण येतात। ज्या शेतकरी बंधूंना पूर्ण सेटअप खरेदी करायचे असते, मला बरेच फोन येतात मित्रांनो आधीमध्ये, पूर्ण गोठा ज्याचा बंद करायचा आहे का, कोणाचा फार्म बंद करायचा आहे का, तशी माहिती कळवा किंवा नंबर द्या। तर हे पूर्ण सेटअप बंद करायचा मित्रांनो। ज्याला नवीन सेटअप चालू करायचा आहे ते ह्याच्यासाठी ट्राय करू शकतात। गाई वेगळ्या भेटतील, म्हशी वेगळ्या भेटतील, असं काय नाही पूर्ण घेतलाच पाहिजे असं काय नाही मित्रांनो, वेगवेगळ्या करून पण भेटतील। मशीनची किंमत त्यांनी 10 लाख रुपये सांगितलेली। पाठीमागच्या वासरं रेड्यासहित 10-12 रेडे येतात मोठाल्या, त्याच्यासहित कमी जास्त होऊ शकते। तुम्ही समोर गेल्यावर मित्रांनो, आणि ह्या गायी आता बघू शकता। गायी 13 गायी येतात मोठाल्या। 13 गायीमध्ये एक जर्सी गाय आहे आणि 3 एचएफ येतात। बाकीच्या साहिवाल गायी येतात। त्याच्यामध्ये पण सगळ्या दुधावर येतात, काही प्रेग्नेंट येतात। त्याच्यामध्ये साधारणतः 65 ते 70 लिटर दिवसाला गायींमध्ये दूध चालू आहे आत्ता, आणि काही गाभण पण येतात। आणि त्याच्या खालचे जे तुम्हाला सांगितलं कालवडी आणि काही बैल आहेत ते पण विक्रीसाठी येतात। त्याच्यासहित मॅडमने 8.5 लाख रुपये त्यांची किंमत सांगितलेली आहे। त्याच्यातसुद्धा तुम्हाला किंमत कमी जास्त होईल समोर गेल्यावर। ज्या शेतकरी बंधूंना खरंच हा लॉट घ्यायचा आहे किंवा गाई घ्यायच्यात त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा मित्रांनो। किमतीचा पण एक अंदाज दिलेला आहे। बऱ्याच शेतकरी बंधूंचे म्हणणं असतं की किमती सांगत जा, किमतीचा एक अंदाज द्या, तर अंदाज पण दिलेला आहे। दोन्ही जनावरांमध्ये, गायीमध्ये आणि म्हशींमध्ये किंमत निगोशिएबल आहे, म्हणजे कमी होईल। ज्या शेतकरी बंधूंना हा पूर्ण लॉट आवडत असेल आणि कोण जर फार्मसहित, शेडसहित आणि तिथालच्या त्या जमिनीसहित बी घेण्यासाठी इच्छुक असेल तरीही तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो। त्यांना पूर्ण फार्म बंद करायचा आहे। त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे हा फार्म बंद करायचा आहे। परत काही शेतकरी बंधू किंवा तरुण विचारतात की फार्म बंद का करतात, त्यांना काय प्रॉब्लेम आहे। तर मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे की त्यांना काहीतरी वैयक्तिक अडचण आहे, काहीतरी त्यांचे बंधू, मॅडमचे बंधू आजारी वगैरे काय आहेत, त्यांचा असा वैयक्तिक काहीतरी अडचण आहे, परवडत नाही म्हणून फार्म बंद करायचा नाही। डेअरी फार्ममध्ये किंवा डेअरी व्यवसायामध्ये परवडतं मित्रांनो। धंदा जर व्यवस्थित केला, तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल, चांगलं ब्रीडचं सिलेक्शन असेल तर नक्की परवडतं। त्याच्यामुळं बंद करायचं आहे, परवडत नाही म्हणून नाही आहे। परत जे तरुण, जे शेतकरी बंधू या धंद्यात येत असतात त्यांना परत भीती वाटते, आल्या ह्यांनी फार्म बंद करायला लागले म्हणजे काय नेमक्या अडचणी येतात। तर ही अडचण आहे मित्रांनो त्यांना। जळगाव जिल्ह्यातले, ती पट्ट्यातले, जरी कोणी जवळच्या जिल्ह्यातले घेणार असतील किंवा नगर साईट वगैरे वगैरे, नाशिक साईट, तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो। चांगल्या क्वालिटीचे जनावर आहेत आणि विशेष सगळे जनावरं त्यांनी हरियाणावरून आणलेले आहेत। मॅनेजमेंटमध्ये थोडंफार त्यांचा विषय कोणी झाला आहे, त्याच्यामुळे पाहिजे तेवढ्या तब्येती नाही आहेत, पण दूध लाईनचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दूध लाईनचे येतात। गाई वगैरे चांगल्या रेकॉर्डेड येतात आणि म्हशी पण चांगल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो। तरी जे शेतकरी बंधूंना खरंच खरेदी करायचे असतील तुम्ही समोर जा मित्रांनो। एक दिवस थांबा, तुमची राहायची खायची सगळी सोय होईल। 2 टाईम दूध वगैरे बघा, सगळ्या खात्री करा आणि तुमची पूर्ण खात्री झाल्यावर मगच खरेदी करा मित्रांनो। ज्या शेतकरी बंधूंचे असेच लॉटचे व्हिडिओ टाकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलशी संपर्क करा मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे लगातार। तुमचेसुद्धा लॉटचे व्हिडिओ विक्रीसाठी आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।